रालोआ सरकारनं गेल्या 11 वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची पुनर्व्याख्या केल्याचं सांगत नारी शक्तीला सक्षम करण्यावर सरकारचं लक्ष केंद्रित पंतप्रधान नरेंद्र मोदी। विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदारसंख्येबाबत राहुल गांधी यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लेखाद्वारेच सडेतोड प्रत्युत्तर, आरोप सप्रमाण फेटाळले। राहुल गांधी सातत्यानं लोकशाही प्रक्रियेचा आणि जनसामान्यांनी दिलेल्या जनमताचा अपमान करत आहेत। जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका। खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ युरोपीय देशांचा यशस्वी दौरा आटोपून भारतात परतलं। दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण युरोप भारतासोबत। चालू वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील सर्व सरकारी इमारतींना सौर ऊर्जेवर आणण्याचं उद्दिष्ट। महाऊर्जाच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांची घोषणा। जलसंवर्धनासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याची गरज असून विदर्भात शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन आवश्यक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार। अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमतानं निर्णय। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीत यानिक सिन्नर आणि अल्कराज यांच्यात विजेतेपदासाठी लढत। आणि तैवान खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताची धावपटू विथ्या रामराजसह भालाफेकीत रोहित यादव यांची सुवर्णपदकाला गवसणी।